नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल। बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आढावा घेऊयात वेगवान बातम्यांचा। केंद्राचं अर्थसंकल्प अधिवेशन सुरू झालंय। या अर्थसंकल्पात राज्याच्या आरोग्य विभागाला झुकतं माप देऊन जास्तीचा निधी उपलब्ध करून द्यावा, केंद्रीय पुरस्कृत मेडिकल कॉलेज मंजूर करून देण्यात यावेत, दवाखाना बांधकाम निधी उपलब्ध करून देण्यात यावा आणि राष्ट्रीय आरोग्य मिशनसाठी जास्तीचा निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली आहे। उद्या केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार असून त्यात सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळायला हवा। तरुणांमध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढलंय, शेतकरी हैराण आहेत, यावर आता बजेटमध्ये विचार करावा, असं मत काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केलंय। ऑनलाईन परीक्षेच्या मागणीसाठी अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला। शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या धारावीतील निवासस्थानाबाहेर 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं। 10वी-12वीच्या परीक्षा ऑनलाईन घ्याव्यात अशी या विद्यार्थ्यांची मागणी होती। यावेळी आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांवर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला। यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले। दरम्यान धारावीतले रस्ते अत्यंत छोटे आहेत, त्यातच मोठ्या संख्येने विद्यार्थी जमल्यानं या भागातील वाहतूक ठप्प झाली होती। परीक्षा ऑफलाईन होणार हे सरकारनं आधी स्पष्ट केलं होतं। असं असताना अभ्यास करण्याऐवजी विद्यार्थी आंदोलन करत असल्यानं त्यांचंच शैक्षणिक नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे। दरम्यान ही परिस्थिती नियंत्रणात आणा आणि चौकशी करा, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी मुंबई पोलीस आयुक्तांना आदेश दिले असल्याचं वळसे पाटलांनी न्यूज 18 लोकमतला माहिती दिली आहे। 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन करू नये, समोरासमोर बसून मार्ग काढू, असं आवाहन शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केलंय। विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि विद्यार्थ्यांची सुरक्षितता हे मुद्दे सरकारच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत। आंदोलनकर्त्यांच्या प्रमुखांसोबत मंगळवारी मंत्रालयात चर्चा करू, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं। या प्रकरणात हिंदुस्थानी भाऊचं नाव समोर आलंय। विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटण्यापूर्वी काही वेळ आधीच तिथे हिंदुस्थानी भाऊ आला होता, मात्र त्याला तिथे थांबू न देता पोलिसांनी तिथून बाहेर काढलं। हिंदुस्थानी भाऊला पोलिसांनी या ठिकाणाहून काढल्यानंतर हिंदुस्थानी भाऊनं एक व्हिडिओ प्रसिद्ध केलाय। तो व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होतोय। 10वी-12वी बोर्डाच्या परीक्षा ऑनलाईन व्हाव्या या मागणीसाठी हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले। यावर अनेक चर्चांना उधाण आलंय। यावर नोटीस न देता आंदोलन करणं योग्य नसल्याचं मत राज्य शिक्षण मंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केलंय। महाराष्ट्रातील मंत्री नवाब मलिक आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगला होता। आता या संदर्भात राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगानं नवाब मलिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश मुंबई पोलिसांना जारी केल्याचं कळतंय। या संदर्भात भाजपचे कार्यकर्ते मोहित कुंभोज यांनी ट्विट करत माहिती दिली, मात्र आयोगाकडून याबाबत अधिकृत माहिती जारी करण्यात आलेली नाही, त्यामुळे हे ट्विट कितपत खरं आहे याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। गोव्यात उत्पल पर्रीकर यांना मिळणारी अधिकची काही मतं शिवसेनेला मिरवण्यासाठी कामी येतील, अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेनं पर्रीकर यांना पाठिंबा देण्यावरून नोंदवलेली आहे। मागील निवडणुकीमध्ये पूर्ण गोव्यात शिवसेनेला 500 मतं एकत्रित मिळाली नसल्याचं देखील त्यांनी यावेळी लक्षात आणून दिलं। नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे। सरकारी पक्षाचा युक्तिवाद संपला असून नितेश राणे यांना घरी जाण्यास कोर्टानं परवानगी दिली। उद्या 3 वाजता पुढील सुनावणी होणार आहे। संतोष परब हल्ला प्रकरणातील आरोपी राकेश परब याची तब्बल 9 तास चौकशी करण्यात आली। चौकशीनंतर परबला वैद्यकीय तपासणीसाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं। राकेश परब हा भाजप आमदार नितेश राणे यांचा पीए आहे। महाराष्ट्र सरकारनं नुकतंच सुपरमार्केट आणि किराणा दुकानातून वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतलेला आहे। हा निर्णय महाराष्ट्रातील जनतेसाठी अतिशय दुर्दैवी असल्याचं मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केलेलं आहे। एकीकडे राज्य सरकार हा निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतल्याचं सांगतंय, तसंच वाईन म्हणजे दारू नाही असंही सांगण्यात येतंय। असे निर्णय या राज्याला कुठे घेऊन जाणार हा खरा प्रश्न आहे, असं देखील अण्णा हजारे यांनी म्हटलंय। परीक्षा ऑनलाईन घ्यावी या मागणीसाठी अकोल्यामध्ये इयत्ता 10वी आणि 12वीचे विद्यार्थी आक्रमक झाले। अकोला शहरातील विद्यार्थी या मागणीसाठी रस्त्यावर उतरले होते। आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन शहरातील मुख्य रस्त्यावर मोर्चा काढला होता।
कोरोनाची लस ही केवळ कोरोनावर नाही तर इतर 21 प्रकारच्या आजारांसाठी लाभदायक असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे। सर्वसाधारण नागरिकांमध्ये जनजागृती करून जास्तीत जास्त लोकांनी लस घेण्याचं आवाहन करणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलंय। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात पुन्हा एकदा कोरोनाच्या विळख्यात सापडलेत। 1 महिन्याआधी बाळासाहेब थोरात कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते। सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे देखील कोरोना पॉझिटिव्ह आले होते। सोलापुरात एका शेतकऱ्यानं जिल्हाधिकाऱ्यांसमोर विषप्राशन केल्याची घटना घडली आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनातच शेतकऱ्यानं विषप्राशन केलं। सुरेश पाटील असं विषप्राशन केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे। पाटील यांच्या शेतावर काही जमातीच्या लोकांनी कब्जा केल्यानं जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांनी दाद मागितली होती, मात्र प्रशासनाकडून सहकार्य न झाल्यानं त्यांनी हे विषप्राशन केलं। या शेतकऱ्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय। अकोला शहरातील हळदी कुंकवासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याच्या 65 ग्रॅमचं मंगळसूत्र लंपास झाल्याची घटना जटारपेठ मधील हेडगेवार रक्तपेढी जवळ घडलेली आहे। हळदी कुंकू आटोपल्यानंतर ऑटोकडे जात असताना पाठीमागून आलेल्या दुचाकी चालकानं त्यांच्या गळ्यातील 65 ग्रॅम सोन्याची पोत ओढून पळ काढला। या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आता काँग्रेसनं देखील चांगलीच गती घेतलेली आहे। प्रियंका गांधी यांनी नोएडामध्ये घरोघरी जाऊन प्रचार सुरू केलाय। मतदारसंघातील मूलभूत सुविधा याच मुद्द्यावर निवडणूक लढवणार असल्याचं प्रियंका गांधी यांनी सांगितलं। देशातील कोरोना संसर्गाच्या रुग्णांची संख्या कमी होत असल्यानं निवडणूक आयोगानं राजकीय पक्षांवर प्रचारासाठी लादलेले निर्बंध हे शिथिल करण्याचा निर्णय घेतलाय। मात्र आढावा बैठकीनंतर आयोगानं निवडणुकीच्या जाहीर प्रचार सभांवरील बंदी 11 फेब्रुवारीपर्यंत वाढवलेली आहे। आयोगानं आता 1000 नागरिकांच्या उपस्थितीत सभेला परवानगी दिली आहे, तर 500 नागरिकांच्या उपस्थितीसह इनडोअर सभेला परवानगी देण्यात आली आहे। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक पाहत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता आढावा उर्वरित बातम्यांचा। 2 नवीन आयपीएल फ्रँचायझींपैकी एक असलेल्या लखनौ सुपर जायंट्सनं त्यांच्या लोगोचं अनावरण आयपीएल 2022 लिलावाच्या 2 आठवड्यांपूर्वी केलंय। या लोगोमध्ये बॅट, बॉल आणि 2 पंख आहेत। पंखांच्या मध्यभागी बॅट आणि बॉल असून पंखाला तिरंग्याचे रंग दिलेले आहेत। संघाला प्रेरणा देण्यासाठी पंख हे गरुडाचे असल्याचं फ्रँचायझीनं स्पष्ट केलंय। भारतीय महिला हॉकी संघानं सोमवारी सुलतान काबूस स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यामध्ये चीनचा 7-1 असा पराभव करत FIH प्रो लीगच्या पदार्पणातच जबरदस्त कामगिरी केली आहे। ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडनं माघार घेतल्यानंतर यावर्षीच्या FIH प्रो लीगमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केलेल्या भारतीय महिला हॉकी संघानं दमदार विजयाची नोंद केली आहे। अमेरिकन मॉडेल चेस्ली क्रिस्ट हिच्या चाहत्यांसाठी अत्यंत दुःखद बातमी आहे। मिस अमेरिका 2019 चेस्ली क्रिस्ट हिनं आत्महत्या केली आहे। चेस्लीनं मिड टाउन मॅनहॅटन मधल्या एका 60 मजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली आहे। तिनं आत्महत्या केली त्या ठिकाणी पोलिसांना एक चिठ्ठी सापडली, मात्र त्यात आत्महत्या का केली याचं कारण लिहिलेलं नव्हतं। चेस्लीनं आत्महत्येच्या काही तास आधी एक इंस्टाग्राम पोस्ट लिहिली होती, ज्यात तिने एक फोटो शेअर केलाय। या फोटोला तिनं मे दिस डे ब्रिंग यू रेस्ट अँड पीस असं कॅप्शन दिलंय। अल्लू अर्जुनचा पुष्पा द राईज या चित्रपटाच्या कामगिरीमध्ये आणखी एक विक्रमाची भर पडलेली आहे। या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जननं आता 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश केलाय। या चित्रपटाच्या ओरिजिनल व्हर्जननं बॉक्स ऑफिसवर सुमारे 350 कोटी रुपयांची कमाई केली आहे। तसंच 2021चा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट आणि आतापर्यंतच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या तेलुगू चित्रपटांपैकी एक बनलेला आहे। बॉलिवूडच्या पंगा क्वीननं इंस्टाग्राम स्टोरीवर काही मजेशीर फोटो शेअर केलेले आहेत। यात नवाजुद्दीन लेहंगा घालून एक खास लुक त्याने केलेला आहे। कंगना आणि नवाजुद्दीन यांच्या आगामी टिकू वेड्स शेरू या चित्रपटातील एखाद्या गाण्यातील हा लुक असेल असा अंदाज वर्तवला जातोय। तर नवाजुद्दीनचा हा मजेशीर लुक पाहून त्यांच्या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहेत।
एकाच घरात 8 बायका राहणाऱ्या एका व्यक्तीची कहाणी सोशल मीडियावर चर्चेत आहे। ओंग डॅम सोरोट असं या व्यक्तीचं नाव असून तो थायलंडचा आहे। व्यवसायानं टॅटू आर्टिस्ट असलेल्या सोरोटला 8 बायका आहेत। गमतीची गोष्ट म्हणजे त्याच्या सर्व बायका एकाच घरात एकत्र राहत आहेत। सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये समुद्राच्या लाटा चक्क ढगांच्या भेटीला गेल्यात। या व्हिडिओमध्ये समुद्राच्या उंच लाटा या ढगांना स्पर्श करतायत। हे नयनरम्य दृश्य फार क्वचितच पाहायला मिळतंय। या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।